जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनल। सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही फेज 2 असेल पवित्र पोर्टल मार्फत, तर त्या फेज 2 संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर त्या कार्यवाही संदर्भात बघा जे पत्र इश्यू करण्यात आलंय 16 जानेवारीला, तर त्यानुसार जे काही सध्या बघा वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी अपलोड होण्याचं 20 तारखेपासून सध्या चालू होणार आहे। परंतु ह्याच्यामध्ये बघा ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या जे काही 10% पद कपात झालेली होती, बिंदू नामावली त्या ठिकाणी त्रुटी आढळल्या होत्या, त्यानुसार संपूर्ण 10% जी काही पद असेल त्या वेकन्सी त्यानंतर सध्या बघा फेज 1 मध्ये जे काही राऊंड लागले होते विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू, तर त्याच्यामध्ये जे सध्या बघा रिक्त अपात्र आणि गैरहजर असलेले उमेदवार, तर त्या संदर्भात वेकन्सी आणि महत्त्वाचं जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या ज्या नवीन वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही पेसा पद भरती आहे, पेसा पद भरती देखील सध्या पवित्र पोर्टलची जे एक बघा त्या ठिकाणी भाग आहे आणि पेसा पद भरतीसाठी ज्या सध्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी संदर्भात देखील माहिती सध्या बघा मागवण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने सर्वसाधारण जे काही पवित्र पोर्टल मार्फत पद भरती आहे तर त्याच्यामध्ये देखील सध्या बघा एसटीच्या वेकन्सी असणार आहे, परंतु जी काही पेसा पद भरती होती तर ती पेसा पद भरतीमध्ये त्या ठिकाणी जे काही 13 जिल्हे आहेत तर त्या 13 जिल्ह्यामधील सध्या बघा जी वेकन्सी असेल पेसा आरक्षणाखाली तर ती वेकन्सी सध्या होती। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी जे काही पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 16 जानेवारीला, तर इथे जो काही विषय होता तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीच्या कार्यवाहीबाबत। मग इथं जे काही संदर्भ बघा, संदर्भ जो काही देण्यात आलेला आहे तर संदर्भ म्हणजे इथं जो पहिल्या क्रमांकाचे जे शासनपत्र आहे बरोबर, तर हे जे आहे TNT जे शासनपत्र आहे 10/9/2024 बरोबर, तर 10/9/2024 हा जो शासनपत्र आहे तर हे सध्या बघा सर्वात महत्त्वाचं शासनपत्र आहे, कारण ह्याच्यामध्ये जी काही पेसा पद भरती संदर्भात ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी संदर्भात ह्या ठिकाणी जी माहिती असेल तर ती माहिती देखील मागवण्यात आली आहे। तर हे जे पत्र आहे तर त्या पत्रानुसार बघा शासनपत्रानुसार एक सेपरेट जे पत्र आहे तर ते देखील सध्या इश्यू करण्यात आलं होतं। ते पत्र मी तुम्हाला या ठिकाणी पुढे दाखवतो। तर इथं तुम्ही बघू शकता हे जे पत्र आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने कधी निघालं होतं 13/9/2024 म्हणजे आताचं जे हे पत्र आहे 2024 9व्या महिन्यामधलं पत्र आहे 13/9/2024। ह्याच्यामध्ये देखील सध्या बघा हे पद भरतीला प्राधान्य म्हणून होतं आणि संपूर्ण प्रति इथं बघा देण्यात आलेले होते। जे काही विभागीय उपसंचालक असेल, जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी असेल, मनपाचे असेल बरोबर, नपाचे असेल, असं संपूर्ण अधिकाऱ्यांना इथं देण्यात आलेलं होतं। तर इथं देखील जो काही पत्र आहे तर ते पत्र म्हणजे ह्या ठिकाणी बघा TNT 1 दिनांक 10/9/2024 बरोबर, तर इथं संदर्भ त्या शासनपत्राचा सध्या घेतलेला आहे। तर ह्या शासनपत्रामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर त्या डिटेल्स इथं दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक पद भरती संदर्भात जे काही निर्देश आहे तर ते निर्देश सध्या बघा त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते। त्याच्यानुसार वेकन्सी जी आहे तर त्या वेकन्सी म्हणजे 10% संदर्भात होत्या, त्यानंतर पात्र गैरहजर व रुजू न झालेले उमेदवारांसंदर्भात वेकन्सी होती, त्यानंतर इथं ह्या ठिकाणी जे काही नवीन जे काही जाहिराती असेल बरोबर, तर त्या संदर्भात इथे जे काही महत्त्वाचं इथं देण्यात आलेलं आहे की दिनांक 10/11/2022 मधील तरतुदीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात घेण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अनधिकृत शैक्षणिक संस्था याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदाची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्या, अशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं होतं। त्यानंतर बघा ह्याच पत्रामध्ये या ठिकाणी एक माहिती मागवलेली आहे, तर इथं तुम्ही बघू शकता ही जी माहिती आहे तर ही माहिती म्हणजे इथे जे काही संदर्भ आहे तर संदर्भ देखील तोच आहे TNT 1 10/9/2024 बरोबर, जे आपण मागे सांगितलं 10/9/2024चा शासन निर्णय आहे। त्याच्यामध्ये बघा इथे एक प्रमाणपत्र आहे, तर ह्या प्रमाणपत्रामध्ये प्रमाणित जे काही संपूर्ण सध्या बघा जिल्हा परिषद असेल, मग त्याच्यामध्ये ज्या 13 जिल्हा परिषद येतात पेसाच्या, तर त्या पेसा जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने एक प्रमाणपत्र सध्या बघा गेलेलं आहे आणि त्या प्रमाणपत्रामध्ये काय माहिती मागवण्यात आली की बघा प्रमाणित करण्यात येतं की जिल्हा परिषदकडील शिक्षक पद भरतीसाठी बिंदू नामावलीची सहाय्यक आयुक्त जे काही मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून दिनांक टिंबटिंबनवे तपासणी करण्यात आली, अशा पद्धतीने इथं जे पत्र आहे तर त्या पत्रामध्ये नमूद आहे। त्यामध्ये बघा इथं पुढे काय आहे, त्यानुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे, अशा पद्धतीने सध्या इथं पत्रामध्ये नमूद आहे। म्हणजे जे काही पदं असेल त्याच्यामध्ये कार्यरत पदं बरोबर, त्यानंतर मंजूर पदं, त्यानंतर रिक्त पदं, तर ह्या संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मागवलेली आहे। ही माहिती कशाची आहे
तर पेसा पदभरती संदर्भात, पेसाची जी काही वेकेन्सी आहे तर त्या संदर्भात आहे. इथं बघा पुढे तुम्हाला दाखवतो, इथं माध्यम आहे. आता इथं माध्यम देण्यात आलं आहे. तर इथं बघा 1 नंबरच्या पॉईंटमध्ये काय आहे, 25% अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र, बरोबर. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये 25% अनुसूचित जमाती सध्या बघा राहत आहेत, तर तेथील मंजूर पदे किती, कार्यरत पदे किती आणि रिक्त पदे किती, अशा पद्धतीने इथे माहिती सध्या बघा मागवण्यात आली. त्यानंतर पुढचा पॉईंट बघितला तर 25 ते 50% अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रामधील पदे, त्याच्यामध्ये मंजूर पदे किती, कार्यरत पदे किती, रिक्त पदे किती. त्यानंतर 50% पेक्षा अधिक अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र, मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे. त्यानंतर बघा अनुसूचित जमाती क्षेत्रबाह्य जे काही असेल तर ते मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे, अशा पद्धतीने इथे जी काही पदं आहे तर त्या पदांसंदर्भात माध्यमनिहाय जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा इथं मागवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हा जो काही महत्त्वाचा बघा पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे. इथं जे काही एकूण पदं असेल, मंजूर पदे किती आहे पेसाचे, कार्यरत किती, रिक्त किती, अशा पद्धतीने संपूर्ण जे काही 13 जिल्हा परिषद येतात पेसाच्या, तर त्या पेसाच्या जिल्हा परिषदमधून सध्या जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या इथं मागवण्यात आली आहे. परंतु आता इथं जरी माहिती सध्या बघा रिक्त पदं असेल, मंजूर पदं असेल, कार्यरत पदं असेल, ही जरी माहिती सध्या मागवली, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की जो काही पेसा कोर्ट केस आहे आरक्षणामुळे, तर त्यानुसार सध्या जी काही पदभरती असेल तर ती पदभरती सध्या ऑलरेडी ह्या ठिकाणी बघा थांबलेली आहे. आणि ती जी काही पदभरती असेल तर ती पदभरती मे बी जी काही सुनावणी असेल तर त्या सुनावणीवर सध्या बघा अवलंबून आहे. जेणेकरून कोणत्या प्रकारची सध्या सुनावणी होते त्यानुसार पुढील जी काही पेसा पदभरतीचं आपल्याला भवितव्य इथं म्हणता येईल. इथं जरी माहिती जरी मागवली आहे तरी देखील सध्या बघा जी काही पुढील शिक्षक भरती असेल किंवा फेज 2 संदर्भात जी काही भरती असेल तर त्याच्यामध्ये पेसाच्या देखील सध्या बघा वेकन्सी त्याच्यामध्ये येऊ शकतात का, तर त्याच्यावर सध्या बघा प्रश्नचिन्ह इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का जी काही पेसा पद भरती आहे तर ते पेसा पद भरती संदर्भात जी सध्या बघा पेसा आरक्षणावर जी केस टाकण्यात आलेली आहे, म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, तर त्या संदर्भात जी काही हेरिंग असणार आहे, इथं तुम्हाला जी काही पेसा संदर्भात बघा जी हेरिंग आहे तर त्या हेरिंग संदर्भात इथं माहिती देण्यात आली. तर लास्ट जी सध्या बघा हेरिंगचं डेट होती तर ती 7/11/2024 अशी होती. त्यानंतर हेरिंग जी आहे आता नेक्स्ट जी हेरिंग आहे तर ती 14/2/2025ला सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे. तर इथं टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल आहे तर ते सध्या लिस्टेड झालेलं आहे. 14/2 म्हणजे 14 फेब्रुवारी 2025ला सध्या बघा इथं हेरिंग सध्या असणार आहे पेसा संदर्भात, बरोबर. तर आता ही हेरिंग जर झाली तरच बघा पुढचे जे काही पदं असेल तर ती पदं सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि जी काही पदभरती असेल पेसाची विशेष पदभरती पेसा संदर्भात तर ती मे बी ह्याच्यावरती जे काही डिसिजन येईल त्याच्यावर आधारित सध्या बघा पुढची प्रक्रिया इथं मे बी सुरुवात होऊ शकते. तरी देखील सध्या जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या या ठिकाणी मागवण्यात आली आहे, जेणेकरून नेमके शिक्षक पदभरतीसाठी जी सध्या बघा किती पदे मंजूर आहेत, किती कार्यरत आहे, किती रिक्त आहे, तर ते ह्याच्यावरनं सध्या बघा कळणार आहे. तर हा महत्त्वाचा जो काही शासनपत्र होतं TNT 1 या ठिकाणी 10/9/2024चं, तर ह्या पत्रानुसार सध्या बघा इथं माहिती मागवण्यात आलेली आहे. तर आता जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती वेकेन्सी फेज 2मध्ये जी काही ST कॅटेगरीची सध्या बघा सर्वसाधारण जे वेकेन्सी आहे पवित्र पोर्टलमार्फत तर ती सध्या बघा या ठिकाणी असणार. परंतु पेसा पदभरती संदर्भात जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला त्या ठिकाणी कदाचित मिळू नाही शकत. कारण का तर महत्त्वाचं या ठिकाणी कोर्ट केस असल्यामुळे संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती इथं रगडलेली किंवा थांबलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची माहिती होती. इथं माहिती सध्या बघा मागवलेली आहे. त्या अनुषंगाने आता नेमकं पुढची कार्यवाही कशा पद्धतीने होते ते देखील सध्या बघणे गरजेचं आहे. जशी माहिती येईल तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाचं जे काही पत्र होतं तर ते पत्रामध्ये सध्या 10/9/2024ची जी काही शासनपत्र आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा पेसा पदभरतीची जी काही माहिती असेल पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करावयाच्या कार्यवाहीबाबत या ठिकाणी उल्लेख असलेल्या पत्रामध्ये सध्या त्याच्यामध्ये नमूद आहे. आता पुढची कार्यवाही कशा पद्धतीने होते ते देखील जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.